नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर अविनाश देशपांडे अंकसंख्येच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आता मी ठरवलं आहे की दर आठवड्याला निदान एक तरी व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करायचा, कारण मराठी लोकांना चांगल्या प्रकारचे अंकसंकेत किंवा इवन ज्योतिषामधले वैदिक ज्योतिष याबाबतचं ज्ञान उपलब्ध करून देण्याचा माझा एक प्रयत्न राहील. जे काही थोडंफार मला ज्ञान प्राप्त झालं आहे आणि मी प्राप्त करत आहे ते आपल्याबरोबर शेअर करावं, केवळ हा एकच उद्देश माझा यामध्ये राहील. आज आपण बघणार आहोत की स्वप्नील जोशी यांच्याबद्दल आज आपण गोष्ट करणार आहोत. बऱ्याच व्यक्तींना माहिती नाही की स्वप्नील जोशी जे आता फूच्या रंगमंचावर आपल्याला एक जज म्हणून दिसतात, त्यांचे बरेच चित्रपट सध्याच्या काळात पुणे किंवा इतर काही चित्रपट गाजलेले आपल्याला माहिती आहेत. त्यांनी आत्तापर्यंत बरीच कारकीर्द हिंदी आणि मराठीमध्ये केलेली आहे. त्यांचे चेकमेट, मुंबई, दिल दिल प्यार वार, कॉमेडी सर्कस वगैरे यामध्ये आपण त्यांना कामं करताना बघितलेले आहे. हा एक असा उमदा तरुण कलाकार जो मराठीमध्ये आहे, त्याबद्दल आज आपण अंकशास्त्राच्या द्वारे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वप्नील जोशी यांची जन्मतारीख 18 ऑक्टोबर 1977 अशी आहे. त्यामुळे त्यांचे जे जादूचं चौकोन किंवा लोशुक्रीडा आपण जी म्हणतो ती जन्मकुंडली वरप्रमाणे आपल्याला दिसते. वरच्या कुंडलीमध्ये आपल्याला टॉप लाईनला आडव्या ओळीमध्ये 492 हे आकडे असतात. यांच्या बाबत आज आपल्याला फक्त 2दा 9 हा आकडा दिसतो. 4 आणि 2चा अभाव असल्यामुळे मी असं म्हणेन की ही व्यक्ती सायन्स ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग नसावी. आणि खरोखरच आपण जर विकिपीडियावरती बघितलं असेल तर आपल्याला याच्याबद्दल माहिती घेतलं तर आपल्याला कळेल की ते ॲक्च्युली कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत. कॉमर्स ग्रॅज्युएशनसाठी मी आपल्याला माझे एपिसोड्स आपण जरूर बघावेत की 10वी-12वी नंतर काय करावे हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत अंकसंकेत आणि वास्तुयश या मी चालवत असलेल्या 2 चॅनल्सवरती. तर आपल्याला असं दिसेल की 5, 7 आणि 8 हे अंक जर असतील तर शक्यतो माणूस कॉमर्स ग्रॅज्युएट होतो. त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्या जन्मपत्रिकेत 7 आणि 8 अंक दिसत असल्यामुळे नॅचरली ते सायन्स ग्रॅज्युएट न होता कॉमर्स ग्रॅज्युएट झाले, कारण 492 मधल्या फक्त 9 त्यांच्याकडे आहे. 4 आणि 2चा अभाव आहे. याचबरोबर आपण असंही वाचाल की ते लॉयर पण आहेत, म्हणजे त्यांनी कायद्याचं पण शिक्षण घेतलेलं आहे. हे असं शिक्षण का घेतलं असावं असा विचार आपल्या मनात येईल तर आपल्याला कळेल की त्यांच्या जन्मकुंडलीत 8 हा आकडा 2दा आहे, जो शनीचा आकडा आहे. सॅटर्न किंवा शनी हा कायद्याचा अंमल करतो, म्हणजे कायदा कानून हे ज्या काही गोष्टी आहेत या शनीच्या अंडर येत असल्यामुळे आणि 2दा त्यांच्या जन्मकुंडलीत 8 आकडा असल्यामुळे ते आपल्याला लॉयर झालेले पण दिसतात. आता या व्यक्तीने ॲक्टर, डायरेक्टर वगैरे पण आहेत. हे दोन्ही ते का करू शकले तर यासाठी 7 हा आकडा परत आपण मी सांगतो की करिअर कशात करायचं, म्हणजे माझा मुलगा एकता कपूर किंवा करण जोहर होऊ शकेल का, हा एपिसोड बघावा. त्यात आपल्याला कळेल की 7 हा आकडा डायरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण तो जोरदार 6ला सपोर्ट करतो. 7 हा केतूचा आकडा आहे तर 6 म्हणजे शुक्र. आता 7चं प्राबल्य असल्यामुळे आणि 7 हा आकडा जरी त्यांच्या याच्यात शुक्राचा आकडा ॲक्च्युली म्हणजे व्हीनस किंवा शुक्र नाही आहे, तसं म्हटलं तर मग त्या व्यक्तीने फिल्ममध्ये येणं बरोबर आहे का नाही असा आपल्याला मनात विचार येऊ शकेल. पण एक नेहमी लक्षात घ्यावं की 7ला 6चा सपोर्ट, म्हणजे 7 आणि 6 हे गुरु शिष्याचं नातं असल्यासारखं आहे. त्यांच्या याच्यात 3दा 7 असल्यामुळे 6 म्हणजे चित्रपटसृष्टी किंवा फिल्म अँड TV अँड ॲक्टिंग अँड या कलाक्षेत्रात त्यांना जबरदस्त योग आहे, कारण 7च्या प्राबल्यामुळे. 3दा 7 आल्यावरती इतरही काही गडबडी होऊ शकतात, त्याबद्दल मी बोलणार आहे. ते म्हणजे एक यांना
आरोग्याची अशा व्यक्तींनी काळजी घेणं फार आवश्यक असतं, कारण की 7मुळे थोडंसं केतूचा नंबर असल्यामुळे थोडे हेल्थचे प्रॉब्लेम्स त्यांना सफर येऊ शकतात. त्याबद्दल त्यांनी जागरूक राहावं. याचबरोबर 7 या आकड्यामुळे त्यांना आपलेच लोक म्हणजे जवळचे मित्र मैत्रिणी काहीतरी दगाफटका करताना दिसतात, किंवा त्यांना ज्याच्यावरती जास्त भरोसा असतो ती व्यक्ती बरोबर त्यांना फसवू शकते. असे अनुभव त्यांना कदाचित येऊ शकतात. आपल्याला माहिती असेल तर की त्यांचं आता दुसरं लग्न झालेलं आहे. मला वाटतं त्यांचं पहिलं लग्न 2009 का काहीतरी साली झालं होतं, आणि त्याच्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. तर हे जे काय त्यांचं, आणि ते लव्ह मॅरेज होतं. म्हटलं तर लव्ह मॅरेजमध्ये असं का व्हावं, तर कदाचित 7मुळे त्यांनी ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास केला तिच्याकडनंच त्यांना थोडंसं वेगळा अनुभव आला असावा. त्यामुळे कदाचित ते सेपरेट झाले असावेत. जास्त डिटेल्स मला याबद्दल वैयक्तिक माहीत नाहीत, आणि आपण त्याच्याबद्दल डिस्कसही करणं बरोबर नाही. पण 7 आकडा जास्त वेळा असल्यावरती अशा प्रकारचे अनुभव, म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणजे दोस्त नाही दगा दिया, अशा टाईपच्या घटना घडू शकतात. तसेच 5 आणि 6 हे दोन्ही आकडे त्यांच्यामध्ये ॲक्च्युली जन्मकुंडलीत नाहीत. हा एक फार मोठा ड्रॉबॅक आहे म्हटलं तर. कारण 5 हा आकडा नेहमीच महत्त्वाचा असतो, कारण तो सेंटरला असतो. म्हणजे 9चं हे जे काय 3x3ची ग्रीड दाखवली त्याच्या सेंटरला, विच इज ब्रह्मस्थान, किंवा आपण असं म्हणू 5 हा कमर्शियल बुध याचा आकडा असल्यामुळे कम्युनिकेशनसाठी फार महत्त्वाचा आहे. आणि कदाचित मी नेहमीच म्हणतो की लग्न हे कशावर टिकतं, तर 5 आणि 6 या 2 अंक असणं वरती टिकतं आहे. तसेच नवरा आणि बायको किंवा जोडीदार, आपण आणि आपला जोडीदार यांच्यामध्ये 5 आणि 6 अंक हा जन्मतारखेत कुठे ना कुठेतरी यायला पाहिजे. कारण का हे 2 अंक विवाहासाठी महत्त्वाचे आहेत, कारण की 5 म्हणजे बुध, म्हणजे कम्युनिकेशन, म्हणजे सर्व जी काय आपले पती पत्नीतले किंवा आपल्या जोडीदारावर जे व्यवहार असतात, यात जर चांगलं कम्युनिकेशन असेल, चांगलं एकमेकांच्यात अंडरस्टँडिंग असेल, तर आपला विवाह तुटायचे चान्सेस कमी होतात. त्यामुळेच एकमेकांच्या चांगल्या अंडरस्टँडिंगसाठी 5 महत्त्वाचा आहे. 6 आकडा शुक्र किंवा व्हिनस म्हणजे सेक्स रिलेटेड असल्यामुळे ही एक प्रेमभावना, एक शृंगाराची भावना, किंवा एक सेक्सच्या प्रती जे काही एकमेकांच्या राहणारे अट्रॅक्शन आहे, यासाठी 6 आकडा महत्त्वाचा आहे. त्यामुळे विवाह हा एक तर सेक्स लाईफ चांगलं पाहिजे आणि चांगलं कम्युनिकेशन असेल पती पत्नीमध्ये, तर विवाह टिकत असतो. हे दोन्ही अंक त्यांच्याकडे नसल्यामुळे आणि कदाचित 7 जास्त वेळा रिपीट झाल्यामुळे त्यांचा पहिला घटस्फोट झाला असावा. अर्थात यासाठी आपण डिटेलमध्ये घटस्फोट कधी होतो आणि कोणाच्यात होऊ शकतो हे आपण, मी वास्तुयश चॅनलवरती ऋतिक रोशन आणि सुझॅन यांचा आता घटस्फोट होणार आहे अशी बातमी आल्यामुळे तो व्हिडिओ अपलोड ऑलरेडी केलेला आहे. ज्यांना जास्त इंटरेस्ट असेल त्यांनी तो एपिसोड जरूर बघावा. आता आपण असं बघतोय की चांगली गोष्ट अजून एक पत्रिकेत त्यांच्या आहे, ती म्हणजे 8 हा 2दा आहे. वाचक हो आपण, प्रेक्षक हो आपण, जरूर एक आशा भोसलेवरचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, कदाचित वास्तुयशवर असेल किंवा संकेतवर असेल, मला नक्की आत्ता आठवत नाही, पण तो आपण बघावा. तिच्या ह्याच्यात पण 8 हा 2दा दिसतो. 8 हा शनीचा नंबर आहे, आणि इट इज अगेन अ फायनान्स नंबर. जी काही स्थिर आहे, स्थैर्यता आहे, इट्स लाईक अ बँक, बुडायला नाही पाहिजे आपल्याला असं वाटतं. सो समथिंग विच इज स्टेबल. तर शनी हाचा नंबर जर 2दा आला तर काय होतं, व्यक्तीला भरपूर पैसे मिळतात, पण हळूहळू मिळत असतात, आणि इट इज स्लो अँड स्टडी प्रोग्रेस. पण एक स्थिरकालीन एक आर्थिक त्यांना प्राप्ती होत असते. सो 8 हा नंबर जबरदस्त पैसे मिळून देणार, म्हणून 8 हा नंबर आपल्या आशा भोसले यांच्यात. आणि लॉंग लाईफ पण मिळतं, हा वेगळा विषय आहे. लॉंग लाईफच्या इतर बाबतीत आपण इतर काही गोष्टी नंतर बोलू. आता बऱ्याच लोकांना माहिती नसेल की रामानंद सागर ज्यांनी रामायण वगैरे वरती सिरियल केले होते, टी व्ही सिरियल, त्या रामानंद सागरांनी उत्तर रामायण याच्यामध्ये त्यांनी कुशाची, कुश लवकुशमधला जो कुश आहे त्याच्या भूमिकेसाठी यांची निवड
1986 मध्ये, म्हणजे केवळ वयाच्या 9व्या वर्षी हे आपल्याला, जसे सचिन पिळगावकर वयाच्या 6व्या वर्षी आले, तसे ही जस्ट स्टेप्ड इन टू द फिल्म इंडस्ट्री ॲट द एज ऑफ 9. इतक्या लवकर फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याचं कारण का, तर ड्रायव्हर 9 असल्यामुळे. ज्या लोकांचं ड्रायव्हर 9 आहे, म्हणजे मंगळ आहे, त्या लोकांना 1 किंवा 11, 10 ते 20 ही वर्षे चांगली जातात. कारण की दरवेळेला 1 हा अंक जो रवीचा अंक आहे, आणि रवी म्हणजे राजा, आणि 9 म्हणजे मंगळ म्हणजे सेनापती. राजा आणि सेनापती याचं संख्या असल्यामुळे 10 ते 20 वर्ष, वयवर्ष 10 ते वयवर्षे 20 हा काळ चांगलाच जाणार आहे. त्यामुळे नॅचरली हे लवकरच कामं करायला लागतात, आणि त्यामुळे यांनीच पण चित्रपटसृष्टीत किंवा ॲक्टिंग आणि याच्यामध्ये केवळ वयाच्या 9व्या वर्षी त्यामध्ये पडलेले दिसतात. 1993 त्यांना कृष्णाची भूमिका मिळाली होती, आणि त्याच्यानंतर त्यांचं जे काही करिअर आपण पुढे बघत आलात, त्यांनी बऱ्याच प्रकारचे कामं केलेली आहेत. त्यामध्ये विशेषतः ते मेलडी आणि त्यांचं एक जे आहे हास्य आणि हे जे आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय एवढं यश मिळवलं असावं, हे याचं कारण म्हणजे 7 या आकड्यामुळे माणूस म्हटलं तर सिरियस कॉमेडीपेक्षा जास्त तो कॉमेडीकडे जातो. त्यामुळे, कारण की 7 हा केतूचा नंबर आहे, त्यामुळे त्याला एक तशी फेशियल आयडेंटिटी नाही. त्यामुळे वेगळ्या प्रकारची रूपं घेऊन वेगळ्या प्रकारचे, ज्याच्यामध्ये व्यक्ती एक चांगल्या प्रकारचा अभिनय आणि चांगल्या प्रकारचं डायरेक्शन करताना दिसते. आणि म्हणूनच आजही आपल्याला ते बऱ्याच चित्रपटात येताना दिसत आहेत, किंवा बऱ्याच TV प्रोग्राम, हिंदी मराठी प्रोग्राममध्ये, कॉमेडी सर्कसमध्ये त्यांनी गाजवली. याचं कारणही त्यांच्या पत्रिकेमध्ये 7चा जास्त प्रभाव होता. अशाच प्रकारे मित्र आपण भेटत राहणार आहोत. दर आठवड्याला मी एक तरी व्हिडिओ मराठीमध्ये आपल्याला यूट्यूबवरती दाखवणार आहे, ज्यामध्ये आपण वेगळे विषय हाताळणार आहोत. ज्या काही लेटेस्ट घडामोडी आपल्या राजकारणात किंवा आपल्या आयुष्यात घडत असतात आजूबाजूला, त्याबद्दल मी भाष्य करणार आहे. ज्या लोकांना अजून अशा प्रकारचे व्हिडिओज बघायचे, त्यांनी वास्तुयश या माझ्या दुसऱ्या यूट्यूबवरील चॅनलवरती ते व्हिडिओज बघावे. अरविंद केजरीवाल हे IIT मुंबईचे, IIT खरगपूरचे ग्रॅज्युएट असून ते नंतर आता झाडू घेऊन, म्हणजे झाडू ही त्यांची एक चिन्ह आहे त्यांच्या पक्षाचं, पण ते पॉलिटिक्समध्ये का उतरले, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला जाणून घ्यायची असतील, तर आपण माझे वास्तुयशवरचेही काही व्हिडिओज अवश्य बघावे.